it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 64 पाठ 64. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. मागच्या एका पाठातला उरूस आठवतंय ना? अजून तिथेच आहेत रंजना आणि संतोष. आणि हे काय, शरद कुठे आहे? रंजना, संतोष, where are you? Where are these children? Can't see them. हे संतोष, तो बघ तिथे शरद दादा आपल्याला शोधतोय. शरद दादा, एक गप, थांब ना जरा. आपण असंच जरा वेळ लपून बसूया, बघूया त्याची गंमत. Excuse me, sir. एक मुलगी, एक मुलगा, तुम्ही बघ. हो हो, बघतो. हा नो नो, तुम्ही बघितलं का? एक मुलगी, एक मुलगा. हो, खूप बघितले. मुलं सगळीकडे मुलंच आहेत ना? नाही नाही, माझा मुलगा मुलगी. तुमचे मुलं म्हणजे तुमचे भाऊ बहीण. What is भाऊ बहीण? Oh, what do I say? How do I say it in Marathi? Where are my friends? Have you seen my friends? हो, अच्छा, फ्रेंड, तुमचे मित्र. नाही नाही, मी नाही पाहिले तुमचे मित्र. नाही? मग रंजना, संतोष कुठे? काय झक्कास मराठी बोलतोय नाही. ए, मी हाक मारतो ना त्याला. आपली किती काळजी वाटत असेल. शरद दादा, लुक, कम हिअर. Oh, thank God. I thought you were lost. What are you doing here? वी आर लुकिंग ॲट द पतंग. शरद दादा, I don't know the English word. What is patanga in English? Say kite. Kite. काईट म्हणजे पतंग. Okay. Now what about the kite? Let's buy 2 kites. Yes, yes, kites. I want a red kite. लेट्स बाय अ ग्रीन काईट. Yes. How much is it? किती पैसा पतंग? 2 रुपये. Okay. Give me 2. 2 पतंग. Oh. What? My purse? Where is my purse? काय झालं शरद दादा? व्हॉट? पर्स म्हणजे पैशाचं पाकिट. त्याचं पाकिट हरवलं. कोणतरी चोरलं असेल. आपण चौकीत सांगूया. What? चौकी? शरद दादा, police. Come, we will go to the police chowki. Okay. Let's go. बोला, काय काम आहे? Good morning, Inspector. Good morning. What is the problem? I have lost my purse. What is your name? Sharad. N.V. Sharad. So you have lost your purse. What color? Black. A new purse. Oh, I'm sorry. I found it. I found it. Thank God. It was in my shirt pocket.
I'm sorry, Inspector. My purse is not lost. Here it is. त्याने त्याच्या शर्टाच्या खिशात ठेवलं होतं पाकिट आणि विसरून गेला. आणि सारखा पॅन्टीच्या खिशात शोधतोय. व्हेअर इज माय पर्स? I'm sorry, Inspector. Okay, okay. होता है. अंजना, ते बघ तिथे ते आरसे असतात ना ज्याच्यात आपण वेडेवाकडे दिसतो. हो हो, आपण एका जत्रेत बघितलं होतं. खोलीत खूप आरसे असतात आणि प्रत्येक आरशात आपण अगदी वेगळे वेगळे दिसतो. कशात जाड तर कशात हाडकू आहे. चल शरद दादा, लेट्स गो. What? What is this? Arsa? Arsa means mirror, no? येस, आरसा मीन्स मिरर. शरद दादा, देर आर मेनी मिरर्स. यू कॅन सी युअर सेल्फ. यू विल लुक फॅट, थिन, बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट. कम शरद दादा, लेट अस गो. What? Mirror? Fat? Thin? I don't understand. यू कम अँड सी. ए संतोष, चल ना. त्याला काय इंग्रजीत सांगत बसतोयस? त्याला दाखवूया ना. थांब ग, मला जरा बोलू दे ना. शरद दादा, देर आर मेनी मिरर्स. Yes, okay. Many mirrors. You look in the mirror. Okay. Yes. I will look in the mirror. You look in one mirror, you see big fat Sharad Dada. You look in the next mirror, you see small Sharad Dada. You look in another mirror, you see tall Sharad Dada. Oh, yes. The funny mirrors. I know. Yes, now I understand. Santosh, you said that very well. You speak good English. Yes, I speak good English. Thank you. Come, Sharad Dada. Come quickly. ते बघ तिथं, त्या आरशात तू कसा दिसतोयस बुटका. आणि तो बघ, लुक ॲट शरद दादा. यू लुक सो स्मॉल लाईक अ बेबी. Look at me. Look at me. So small. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. This book is big. बिग म्हणजे मोठे. This book is small. स्मॉल म्हणजे छोटे. This baby is fat. फॅट म्हणजे लठ्ठ. This baby is thin. थिन म्हणजे बारीक. My friend is tall. टॉल म्हणजे उंच. My friend is short. शॉर्ट म्हणजे बुटका. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे.
रेडिओच्या ह्या पाठातून तुम्ही इंग्रजीतील काही विरुद्ध अर्थाचे शब्द शिकलात. मराठीत पण तुम्ही विरुद्ध अर्थी शब्द शिकता ना? लहान, मोठा, उंच, बुटका अशा शब्दांच्या जोड्या तुम्हाला माहीत आहेत. इंग्रजीत कोणते बरं असे शब्द शिकलात? आठवते का? बिग, स्मॉल, फॅट, थिन, टॉल, शॉर्ट हे सगळे शब्द लक्षात ठेवा हं. आता काय करायचे? एका मुलानी किंवा मुलीनी मी सांगीन ते चित्र फळ्यावर काढायचे. टीचर तुम्हाला मदत करतील. घंटा वाजली की सुरू करायचं आणि परत घंटा वाजली की संपायला हवं बरं का? नीट लक्ष द्या. मी 10 सेकंदच देणार आहे. म्हणजे पटपट चित्र काढायचंय हं. लहान मुलं काढतात तसं काढा. अगदी सुंदर नसलं तरी चालेल हं. चला काढा चित्र. अ बिग बॉल अँड अ स्मॉल बॉल. मी सांगितल्यासारखं काढलंय ना चित्र? म्हणजे मोठा बॉल आणि छोटा बॉल. छान. आता दुसऱ्या एकानी मी सांगीन त्याचं चित्र काढा. फळ्यावर असं चित्र काढ. अ टॉल मॅन अँड अ शॉर्ट मॅन. अ टॉल मॅन अँड अ शॉर्ट मॅन. एक उंच माणूस आणि एक बुटका माणूस काढला का? आता पुढचं चित्र कोण काढेल? अ फॅट कॅट अँड अ थिन कॅट असं चित्र काढ. अ फॅट कॅट अँड अ थिन कॅट. झालं का चित्र काढून? टीचर, मी सांगितल्याप्रमाणे चित्र काढलंय ना? एक लठ्ठ मांजर आणि एक बारीक मांजर. बघा हा जरा. बिग, स्मॉल, टॉल, शॉर्ट आणि फॅट, थिन ह्या विरुद्ध अर्थी शब्दांचा आता टीचर सराव घेतीलच. टीचर सांगतील तशी चित्र तुम्ही काढायची. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात